थांब जरा. अरे काय करताय काय? मग खाली गेलाय आपला. कुठे? आबा इथे. अरे देवा. राहू तू मागे ये. तू मागे नको इकडे पडशील. मी बरोबर नाही पकडलं याला. पकडलेस? म्हणतो मी उतरतो आई. मला ठेव. अजिबात नको. थांब मी मला सांगायचं ना मग मी. अरे त्यात काय एवढं मी रोज काढते काय. पण इथून जात नाही का हात? नाही ना. जाईल ना. नाही जात. जाईल आहे काय? झालंय माझं बघून. एवढाच जातो का? आता मी ते काढते. थांब जरा. सावकाश. आई पण तुझा पाय नको. हो पाय गेलाय आधीच एकतर. थांब कशाला उगाच ना. अरे पण तो काढणार कसा? आला का पायात? मिळाला? ये काढला. आता तुम्हाला हात हे करा. आणि फायनली मग काढलेला आहे अंकिताने. न सांगता इथे ऍडव्हेंचर करतायत ते. अरे ऍक्च्युली तुझं ऑफिस सुरू होतं आणि मी याला काय सांगते, राहू तू इथेच उभा राहा, मी काढते हळूहळू. तेच म्हटलं हा ओरडतोय. म्हटलं काय झालं काय? म्हटलं घ्यायला जायचं होतं का खाली? हा म्हणतो आई मी इझिली जाईन. अजिबात जायचं नाही राहू तिथे. ते खोल आहे. सोन आहे खोल आहे ते. खोल आहे खाली. तुला आणि जाता नाही येणार तिथे. जाता नाही येणार. आईला ये खाली उतर. खाली आता तू उतर, मी येते हा ये खाली उतर. अरे बाबा मी आईचा हात धरून तिला तिला हात धरतो ना. मी आधी वर येऊ दे. थांबा मला वर येऊ दे. ए थांब ना तू नको. दोघांनी पकडा. हात पकडा. अच्छा हळू सावकाश. खुश. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो नेहमीप्रमाणे इव्हिनिंग रुटीन सुरू आहे आणि जस्ट मी आता जरा लादी पुसली आणि ही मॉपी इथे ठेवायला गेले तेवढ्यात माझा तो मग इथे खाली पडला. आणि इथे कुठलीही गोष्ट थोडीसा खाली पडली ना तर काढायला जरा कठीण जातं, कारण ते खोली आहे याला. सो ऍटलिस्ट एक तर खाली उतरायला तरी लागतं किंवा मग चिमट्याच्या साह्याने काठीच्या साह्याने ते काढायला लागतं. बऱ्याच जणांना हा ड्राय एरिया वाटतो ना. तुला विचारलंय ना बऱ्याच जणांनी ड्राय एरिया आहे का? येस. मला कमेंट सुद्धा आली होती की अंकिता तुमच्या किचनला हे डोअर कसले. तो हे डोअर नाहीये, नॉर्मल विंडो आहे आणि विंडोला धरून आम्हाला अशी मध्ये एक छान स्पेस मिळाली. बरंच ठेवलंय. हे तू इथेच ठेवते? हो. तुला माहिती नाही? नाही. केवढं सामान राहिलंय बघ. हो इथे पण ठेवलंय. काय हे काय 2 पिशव्या? ते बघ ते आहे ना. थांब मी त्या साईडला जाते. कशाला तुम्ही सांग ना. ह्या ज्या खालच्या 2 पिशव्या आहेत ना, एकात आपल्या गाडीचं कव्हर आहे, त्याच्यानंतर एक्स्ट्राची सगळी पोती असतात ना रिकामी, ती एका पिशवीत ठेवली आहे. आणि इथे एक स्टूल सुद्धा ठेवलंय एक्स्ट्राचं आणि एक अजून एक मग ठेवलाय. त्याच्यानंतर इथे जी पिशवी ठेवली आहे ज्यात पायपुसणी ठेवली आहे. तुला आठवतं इथे रावची जुनी सायकल ठेवायचो आपण? हा जुनी. बरोबर सुरुवातीला ठेवली होती. तुझं काय पडलं होतं का आधी पण? अरे इथे बघ, इथे कधीतरी आम्ही फडकी वाळत घालतो ना, वाऱ्याने पटकन फडकं खाली जातं, त्याच्यामुळे काढण्यात आलंय. म्हणजे चांगला एरिया मिळालाय, मस्त मिळालाय. आणि आता तरी थोडा पाऊस आहे ना, तो सामान सुद्धा कमी ठेवतोय कारण इकडे पाऊस येतो. अच्छा पाईप गॅस पण आपला इथूनच आलाय. राहू काय म्हणतो मी जातो खाली. पडला ना तर मी असं पटकन हे केलं. अरे मग पडला तर आला धावत. काय झालं म्हटलं मग पडला. मी जातो, इझी आहे म्हणे जायला. हो का? म्हटलं काही नको मी जाते. तेवढ्यात तू आलास आमचा आवाज ऐकून. हो मी आलो. म्हटलं हे काय करतायत काय म्हटलं. करायला गेले एक आणि झालं दुसरंच काहीतरी. अच्छा पण आता धुते बघ. खराब बघ. खराब झालं. माती असते ना तिथे खाली. तिथे पाणी पण होतं बरंच हल्ली. पाऊस आडवा तिडवा आला की पाणी होतं पूर्ण. म्हणूनच ना तिथे सामानच कमी ठेवलंय. आता बघितलं असेल अंकिता आणि राहू ऍडव्हेंचर करत होते. किचनला लागून जी खिडकी आहे तिथे मग पडला होता आणि तो ते काढत होते. पुन्हा दाखवतो तुम्हाला एकदा. तर ही जी स्पेस आहे ती आम्हाला मिळाली आहे आणि अनफॉर्च्युनेटली आम्हाला घराला माळा मिळाला नाहीये कुठेही. किचन मध्ये सुद्धा आम्ही असं एक स्टोरेज करून घेतलंय आणि बेडरूम मध्ये सुद्धा असं एक स्टोरेज करून घेतलंय इथे आणि या साईडला सुद्धा. आणि कुठेही माळा नाहीये तुम्ही बघू शकता घराला. त्यामुळे ही जी जागा मिळाली आहे किचन मध्ये आम्हाला ती पुरेपूर आम्ही युटिलाइज करतो. राहू कुठे चालला तू? मी चाललो लॉंग ड्राईव्ह. आधी नाही, आधी पेट्रोल भरायला चाललोय. अच्छा पेट्रोल. कारण लॉंग ड्राईव्हला चाललोय. तू बरोबर बोललास. मी बरोबर बोललो ना. मग आम्ही ओळखलं. कोण देणार आहे? कुठला? म्हंटल पुष्कराज म्हणाल अंकिताचा चाललंय काय. हो एकदा खाली उतर. इथे आता काहीतरी करते. स्वामींना ती हार घालते आता. उद्या आषाढी एकादशी आहे ना, सो हे सगळं धुतलं. हो पाऊस पडतोय. हे आत घेतो मग स्टँड ओला व्हायचं.
वायलेट का वाळले आहेत बऱ्यापैकी. आले ना आजी अब्बा? उघड दार. आजी आलेली आहे. परत काय काय आणलेलं आहे परत. जेव्हा आई जाते तेव्हा बरंच काय काय घेऊन येते. हा उद्या उपास आहे. आषाढी एकादशी आहे. सो सगळ्यांचा उपास आहे. आषाढी एकादशी. आणि पप्पा सुद्धा आलेले आहेत. काय कॅपॅचिनो आवडली का? हो आवडली ना, चांगली होती. पप्पांनी आणली ती मस्त आहे म्हणे. पण आता साधीच कर. ब्रू वालीच देऊ ना? हो साधी आता आपली आपली, फिल्टर हा. कॉफी. हे ठेवू याच्यावर हा ठेव. कमी करा. हो मी करते. अंकिता आणि आई आता करतात कॉफी मस्त गरम गरम. आज आमचं सगळ्यांचं वेगवेगळं जरा रुटीन सुरू आहे. मगाशी तुम्ही बघितलं असेल माझी कामं सुरू होती घरातली. आई म्हणाली मी बाहेर पडते सो मी उद्याचं सगळं घेऊन येते. पुष्करचं सुद्धा आता थोड्या वेळाने ऑफिस सुरू होईल. राहूचं काय मजा मस्ती सुरू आहे. सो आता गरम गरम कॉफी करायला ठेवली आधी आणि मग बघते आईने काय काय आणलंय सगळं जरा लावून ठेवते. उद्याची तयारी सगळी. आणि काय आज तुम्ही दोघं जण मॅचिंग. हो मॅचिंग. आई आणि रोज काय काय आणते आणि त्यावरती आम्हाला ब्लॉग कॉन्टेंट मिळतो. ब्लॉग होतो त्याचा एक. भरपूर कमेंट्स आल्यात की आईची चॉईस छान आहे किंवा आई बाहेर गेल्यावरती खरंच खूप छान छान घेऊन येते. सो खरंच आहे आईची चॉईस. आणि आईला जे आवडेल ना ते आई कधी असं नसतं अंकिता हे आपण घेऊया नाही तर नको जाऊ दे हे घेऊन जाते. पुष्कर आणि अंकिताला आवडेल. झाली का कॉफी? होते दूध तापतंय. एवढं दूध आणलं. उद्या उपास उपास. राजगिरा लाडू. हा फ्रूट सॅलेड करूया जरा. आणि एक अपडेट की आम्ही आता पत्रा बसवून घेणार आहोत फायनली. कारण तुम्ही बघितलं असेल बऱ्याचदा पावसाचं पाणी आत येतं. कारण इथे थोडंसं ओपन आहे आमच्या इथे. त्यामुळे आता आम्ही पत्रा बसवून घेणार आहोत. तेच आत्ता बघायला आलो कुठे लावून घ्यायचं ते पत्रा. सो फायनली ते दादा आलेले आहेत. आता जरा मेजरमेंट वगैरे ते घेतील. माझ्या अनेक ब्लॉग्समध्ये तुम्ही सुद्धा बघितलं असेल की त्या टेरेसमध्ये जर पाऊस वेडावाकडा पडला तर भरपूर पाणी आतमध्ये येतं. कपडे सुद्धा ओले होतात आणि कधीपासून आम्हाला ते करून घ्यायचं होतं. सो आज ते सुद्धा एक काम होऊन जाते. पहिली बॅग ही ओपन करते. फेवरेट खाऊ सगळ्यांचा उपासाचे वेफर्स. लाडू नारळाची वडी भाजी आहे. यात सगळ्या भाज्या आहेत. सो ह्या पिशवीत तुम्ही बघू शकता आई भाज्या घेऊन आली आहे. मेन तर उद्यासाठी बटाटे लागणार होते ते घेऊन आली आहे. काकडी आणली आहे, टोमॅटो, कोथिंबीर, ऍपल घेऊन आली आहे, एक नारळ आणलाय. सो भाज्या आता मी जरा काढते स्वच्छ धुवून ठेवते. पिशवीत आहे केळी. अच्छा. सो ऑल सेट फॉर उद्याचा उपास. अरे कॉफीवर चिडलाय माझ्यावर. सारखं मी सारखी कॉफी पितात ना? सारखं कॉफी कॉफी म्हणतात. हो, सारखी कॉफी पितात. काही नाही म्हणजे ते त्याला आजीची खूप दया आली. का? अब्बा सारखं काय आजीला सांगता कॉफी दे कॉफी दे. आजीला अच्छा किती वेळा सारखं सांगतात का आजीला कॉफी द्यायला? आजच्या दिवसातली लास्ट. कोटा संपला आजच्या. आता तुम्ही कॉफी कॉफी नका म्हणू. आणि इथे आपली कॉफी रेडी आहे. मस्त आम्ही कॉफी एन्जॉय करतो. तू घेतलीस का? मला नको आता कॉफी. मग मग अशी चहा झाला ना. आई आणि पप्पा तुला दिली आणि त्यांना दिली. अच्छा बस आम्ही आता जेवण तयारी काय करणार आहे डिनरला? काय हवं काय करू. सकाळी आज भात झालाय. साधच कर काहीतरी. मी आणि आई डिस्कस करतो साधं काय हा करायचं. काहीतरी डिस्कस करा आणि ठरवा. फक्त थांब आली. तर फायनली डिनरला काय करायचं आमचं ठरलंय. मस्त इथे कांदा, टोमॅटो, बटाट्याचा रस्सा करणार आहोत आणि त्याच्याबरोबर गरम गरम पोळ्या. सो भाजी इथे चिरून ठेवली आहे मी. आता एकीकडे कणिक भिजवतेय. आई म्हणाली पटकन मी आज या छोट्या कुकरमध्येच फोडणीला घालते रस्सा. आणि आपलं तेल गरम होतं इथे. आणि इथे सगळ्या भाज्या चिरून घेतल्या आहेत. कांदा, टोमॅटो, बटाटा आणि कोथिंबीर त्या इथे ऍड करते. कांदा, बटाटा, टोमॅटोचा रस्सा. म्हणून मोठा चिरलाय. कांदा जरा परतून घ्यावा लागतो. मटार नको अजिबात नाही नको. तेच अवॉइड करते पुष्करसाठी. पण तुला अजिबात नाही आवडत. नाही मटार एवढं नाही आवडत. असं रस्स्यामध्ये वगैरे नाही आवडत. पावभाजी ठीक आहे. पुष्कर आज अंकिताचं प्लॅनिंग होतं याच्यात काय? मटार घालायचं. नको रे बाबा. मला फार आवडतं मटार. पावभाजी चांगले लागतात पण असं मटार आपल्याला मटार कशातही कशातही आवडतं. आवडतं. कशातही आवडतं. बटाटा, टोमॅटो. अरे टोमॅटो नाही घातलं. नाही, जरा एक थोडंसं. पुष्करला वाटलं मला as वाटलं- usual फोडणी कांद्यानंतर टोमॅटो. हा म्हणजे
प्रोसेस वाईज मी सगळंच ऍड केलं असतं एकदम. म्हणजे मला वाटतं पुष्करने केलं असतं सगळं. खिचडी कांदा बटाट्याचा रस्सा. आता मसाले टाकायचे त्याच्यात आपल्याला. आता यात मी मालवणी मसाला टाकलाय, गोडा मसाला टाकलाय आणि थोडंसं लाल तिखट. आता ह्याच्यात मीठ ऍड करते मी. बरं आहे ना छोटा कुकर. मस्त पटकन होऊन जाणार. म्हणून मी तुला म्हटलं तू कणिक वगैरे घे करून पटकन, तोवर मी भाजी टाकून देते फोडणीला. थोडासा गुळ टाकून मला जरा चव बघायची ना. हो, चमचा देऊ का? सगळं घालून झालंय आपलं मसाले, त्याच्यानंतर मीठ, गूळ. आता आपल्याला ते शिजवायला ठेवायचे. गोड केलीस का? गोड असं नाही, थोडासा गूळ टाकलाय जस्ट. अंकिताची एकीकडे पोळ्यांची तयारी सुरू आहे. हा. पाणी घालूया आपण ह्याच्यात. कलर त्याच्यात ना मस्त थोडीशी आपण आधी कोथिंबीर घालूया ह्याच्यात आणि मग नंतर थोडीशी. रस्सा तयार झालेला आहे. तयार नाही झाला पुष्कर, आपल्याला आता अजून झाकण लावायचं. अच्छा, वाफ द्यायची. त्याच्या शिट्ट्या द्यायच्या आहेत आणि ओके, मग ओके. रस्सा तयार होणार. आता हे आपण झाकण लावायचं. किती शिट्ट्या? एक दोन शिट्ट्या, कारण बटाटा आणि कांदा वगैरेच आहे ना, अच्छा. त्यामुळे होऊन जाईल 2 शिट्ट्यांमध्ये होऊन जाईल. तर 2 शिट्ट्या झाल्यानंतर आपला मस्त झणझणीत कांदा बटाटा रस्सा तयार होईल. रेडी. सो एकीकडे कणिक सुद्धा भिजवून झाली आहे. पोळ्या पण मी आता मस्त करायला घेते. कुकरच्या झाली ही शिट्टी झाली एवढी? छोटूशीच आहे, छोटूशीच आहे. अच्छा. त्या अंदाजाने आम्ही मग बरोबर बंद करतो. सवय झाली ती आता. कळच पण नाहीये पण शिट्टी होती. आम्हाला आता आता सवय झाली झाली. बघ. पोळ्या सुद्धा मी इथे आता एकीकडे करायला घेतल्या आहेत. पटापट सगळ्या पोळ्या करून घेते. पोळ्या सगळ्या करून झाल्या आहेत. इथे बघू शकता आपला गरम गरम रस्सा सुद्धा तयार आहे. सो मस्त ताट वाढते आणि आता आम्ही डिनर एन्जॉय करतो. असेच आमचे डेली व्लॉग्स, फॅमिली व्लॉग्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आपण